नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। साताऱ्याच्या शिवसागर जलाशयावर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी। वॉटर स्पोर्ट्स पॅरासेलिंगच्या माध्यमातून पर्यटकांकडून बोटिंगचा आनंद। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पर्यटकांची गर्दी। देशी विदेशी जातीचे 25 ते 30 हजार पक्षी नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ। नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल। मात्र ई रिक्षा कमी असल्याने पर्यटकांची गैरसोय, रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी। 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गर्दी। महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही पर्यटक दाखल। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। 31चा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अलिबागला जाण्यासाठी पर्यटकांच्या सकाळपासूनच रांगा। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन पॉइंट येथे पर्यटकांना बंदी। पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे निर्देश। 31 साठी लोणावळा पोलीस प्रशासन सज्ज। पोलिसांकडून पर्यटकांना हुल्लडबाजी न करण्याचं आवाहन। कोयना धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सर्व पर्यटन स्थळ 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत बंद। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा निर्णय। अमरावती शहरात नववर्षानिमित्त 40 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात। नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात येणार। रत्नागिरीत 31च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सज्ज। समुद्रकिनारी गाडी नेण्यास अटकाव, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींची माहिती। कल्याण डोंबिवली परिसरात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेखोरांना औषधं देणाऱ्या मेडिकलवर कारवाई करण्यात येणार। सलग सुट्ट्यांमुळे लातूरच्या एसटी आगारातून बसेसच्या फेऱ्या वाढवल्या। पुणे, सोलापूर आणि उदगीर मार्गावर फेऱ्यात वाढ। यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत मिनी पर्यटन महोत्सवाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन। आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणे यांची उपस्थिती आणि पुढील 3 दिवस हा महोत्सव सुरू राहणार। कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाला गळती। खासदार शाहू महाराजांकडून धरणाच्या गळतीची पाहणी। धरण गळती दुरुस्तीचं काम पुढील महिन्यापासून सुरू होणार। साताऱ्याच्या कोरेगाव शहरातील चौथाई प्रभागात विकास कामांचा आमदार महेश शिंदेंच्या उपस्थितीत शुभारंभ। राज्य सरकारच्या वतीने विविध योजनांमधून 50 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उदयनराजे भोसलेंची जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली। तर निवडणुकीतील प्रचारात उदयनराजेंच्या भाषणांचा प्रभाव पडल्याचं पाटील यांचं वक्तव्य। मंत्री भरत गोगावले परिवारासह साई दरबारी गोगावलेंची मध्यान्ह आरतीला उपस्थिती। दिवंगत नेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांची आज पुण्यतिथी। स्मृतिस्थळावर मान्यवरांकडून आदरांजली अर्पण। मान्यवरांकडून जुन्या आठवणींना उजाळा। वाल्मी कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या। सामाजिक कार्यकर्त्या मयुरी बांगर यांचं बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण। धुळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली। गुरुद्वारात मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित। नागपूर महापालिका मुख्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ कल्याण पूर्वमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च। आरोपी विशाल गवळीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं डफडी बजाव आंदोलन। सोयाबीन, कपाशी आणि तूर शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी। महावितरण कंपनीच्या प्रीपेड मीटरला स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचा विरोध। प्रीपेड मीटरच्या माध्यमातून लूट होणार असल्याचा आरोप। प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करण्याची मागणी। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांची तक्रार उशिरा घेतल्यानं पोलिसांवर कारवाई। तुळजापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई। पवनचक्की कंपनीच्या गुंडांकडून मारहाण झाल्याची तक्रार होती।
भंडाऱ्यात पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी पुन्हा रस्त्यांचं खोदकाम। मागील 6 ते 7 वर्षांपासून शहरात खोदकाम सुरू, स्थानिक त्रस्त। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून वाळूची चोरी। शिरोळच्या तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार, धनाजी टुडमुंगेंची माहिती। आरबीआयने चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलवून घेणाऱ्या रॅकेटवर नागपूर पोलिसांची कारवाई। रॅकेटचं दिल्ली, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्याशी धागेदोरे असल्याचं तपासात उघड। यवतमाळच्या वडकीत चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 3 दुकानातील चोरी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास सुरू। कोल्हापूरच्या कुरुंदवाडी नृसिंहवाडी पुलावर 4 चाकी दुचाकीला धडक, 2 जण या जखमी झाले। त्या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीचं चित्र। वाशिम जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या। 706 घटनांमधून 4,57,00,000चा गंडा। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढल्यानं फसवणुकीत वाढ। जळगावातील रावेर आणि जामनेरमध्ये अवकाळीमुळे हरभरा पिकाला फटका। काही ठिकाणी फुलगळ झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता। बदलत्या हवामानामुळे जालन्यात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचं आवाहन। सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेतकी आता संकटात आली। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल झालाय। 7 दिवस मोसंबी मार्केट बंद राहणार आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची माहिती। उत्तर भारतातील वाढलेल्या थंडीमुळे 30 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ। शेतातून काढलेला कांदा पत्र्याच्या शेडमध्ये वाढवण्याची वेळ, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। सांगली जिल्ह्यात डाळिंबाच्या दरात उसळी। कमी उत्पादनामुळे डाळिंबास उच्चांकी दर, प्रति किलो 200 ते 225 रुपयांपर्यंत दर। शेतकऱ्यांमध्ये समाधान। नव्या वर्षात रासायनिक खतांचे दर महागणार। 200 ते 250 रुपयांची वाढ होण्याची शक्यता, शेतकरी वर्गात चिंता। धुळ्याच्या अजून गावात 4 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आरोग्य केंद्र अद्यापही बंद अवस्थेत। आरोग्य केंद्र बंद असल्याने नागरिकांवर धुळे शहरात जाऊन उपचार घेण्याची वेळ। उपकेंद्र सुरू न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। परभणीतील संविधान विटंबना प्रकारानंतर पोलिसांकडून महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संरक्षणात वाढ। पोलीस कर्मचाऱ्यांकडून रात्रीही पुतळा परिसरात गस्त। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील 3 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस। हलगर्जीपणा केल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची कारवाई। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार। गर्दीच्या नियोजनासाठी 4800 कर्मचारी तैनात असणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूरमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी। शनी मंदिर परिसरात देशभरातून भाविक दाखल। परभणीत मुस्लिम बांधवांकडून तबलिगी इज्तेमाची तयारी आता अंतिम टप्प्यात। 1 आणि 2 जानेवारीला होणाऱ्या इज्तेमामध्ये हजारो मुस्लिम बांधवांची हजेरी असणार। तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल। उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या सोहळ्यात बदल होणार। मंदिर प्रशासनाचा हा निर्णय। 2 जानेवारीपर्यंत सप्तशृंगी देवीचं दर्शन 24 तास सुरू असणार। श्री सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानाचा निर्णय। अमरावतीमध्ये राज्यस्तरीय शंकरपटचं आयोजन। महिला धुरकरी शंकरपटात सहभागी। बैलगाडा शर्यतीत 300हून अधिक जणांची नोंदणी। नांदेडच्या माळेगावातील खंडोबाच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविकांची गर्दी। 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार। कला महोत्सव, कृषी प्रदर्शन, कुस्त्यांची दंगलसह विविध कार्यक्रम पार पडणार। नाशिकच्या निफाड तालुक्यातील वैभव शिंदेने रचला इतिहास। काश्मीर ते कन्याकुमारीमधील सोल रनमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। वैभवकडून 44 दिवस 17 तास 15 मिनिटात हा प्रवास पूर्ण।